वेलकम सुस्वागतम गणेशजी कशिवली विक्रमगड आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत वेलकम। त्याचबरोबर सातपाडी टीम या ठिकाणी घेऊन येताना पाहायला मिळत आहेत मिस्टर अवधूत कामत। वेलकम वेलकम एसपी ट्रॉफी मध्ये आपलं ऑर्गनायझर संदेश पाटील संदीप पाटील आणि टीम कडनं हार्दिक स्वागत। वेलकम एसपी ट्रॉफी अवधूत कामत जी। ओवर टू कॉम बॉक्स। हेलो हेलो। तो एक अत्यंत उत्कंठावर्धक रोमहर्षक ऐसा सामना आज के दिन का सबसे बड़ा और कड़ा मुकाबला हो रहा है सामने। एका बाजूला बोरशिटी तर एका बाजूला चिंबीपाडा, एका बाजूला कदम बंधू आहेत अर्जुन कदम आणि करण कदम। पहिला चेंडू राईट आमोरतो विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जाते आणि काय तो पंचांचा इशारा बघूया। खणखणी दणदणी जसा चौकारानं धावसंख्या करण कदम यांची बात चमकते तळपते आणि पहिल्या चेंडूवर गोलंदाज आहे अर्जुन बांगर यांच्यावर हल्ला चढवला जातोय आणि चेंडू जातो सीमारेषे पलीकडे चौकारानं धावसंख्या बिनबाद 4। पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल। आमच्या जोडीला आज धावतं समालोचन करण्यासाठी एक पहाडी आवाज वसई तालुक्यामधला प्रमोद शेडगे आपल्या सेवेत दाखल होतात। पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे। टाटा बाय बाय करत पंचांचा इशारा काय तो बघूया। उतुंग गगनचुंबी टोले जंग षटकार। वेलकम वेलकम। हार्दिक स्वागत। आज सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय सूरज पवार सूरज पाटील यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। अगदी दुल्हे जैसा सच धज के आए है। काय जबरदस्त फलंदाजी। दोन चेंडूवर पहिला चेंडू चौकार दुसरा चेंडू षटकार। गोलंदाज आहे अर्जुन बांगर राईट आमोरतो विकेट पंचांच्या डावीकडनं अर्जुन बांगर यांचा पुढील चेंडू। यावेळेला पुन्हा एकदा तडाखा आणला जातोय। एक रन तर पळून काढली जाते। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये। दोन्ही बांगर बंधू दोघांमध्ये अंडरस्टँडिंग चांगली आहे। कदम कुटुंब पूर्ण क्रिकेटमध्ये झालेला अजूनही दोन भाऊ आहेत असं आम्हाला माहिती मिळाले। त्यांचं नाव काय? आतिश कदम सुरेश कदम आणि सूरज कदम आणि यांचे पिताश्री सुद्धा लक्ष्मण कदम अजूनही क्रिकेट खेळतायत। हो सूरज आज कडक ड्रेसिंग आहे। हो नक्कीच। पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारला जातोय आणि चांगला झेल घेतला जातोय। लॉंग ऑफला अगदी जमिनीपासून काही इंचावर आणि अर्जुन कदम मात्र गोल्डन डकचा शिकार होतोय। अर्जुन बांगरने मिळवलेलं पहिलं यश। धावसंख्या 1 बाद जाऊन पोहोचली ती बरोबर। कल्पेश भगत येतोय। पहिल्या दोन चेंडूवर तडाखे आणले। तिसऱ्या चेंडू मासून कमबॅक केलं अर्जुन बांगर के व्यावसायिक गटातला नावाजलेला गोलंदाज आहे। गुणी गोलंदाज आहे। प्रतिभा संपन्न गोलंदाज आहे। विविधतेने नटलेला गोलंदाज आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय कल्पेश भगत। पुन्हा एकदा अर्जुन बांगर बिलोशी गावच्या एंडकडनं राईट आमोरतो विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय। अपील केलं जातंय परंतु पंचांवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाहीये। निर्धाव चेंडू पडतोय। पहिल्या 2 चेंडू 10 धावा, पहिल्या 3 चेंडूवर 11 धावा आल्या। त्यानंतर मात्र 2 चेंडू मात्र पूर्णपणे शांत ठेवलेले फलंदाजाला अर्जुन बांगर आपलं संपूर्ण कसब पणाला लावतोय। एक नावाजलेला एक स्थिर स्थावर असलेला फलंदाज गोलंदाज आहे अर्जुन बांगर। मॅन फ्रॉम शहापूर शापूरमध्ये वंडर बॉय या टोपण नावानं त्याला ओळखलं जातं। राईट आर्म ओव्हर द विकेट।
यावेळेला पुन्हा एकदा चेंडू फलंदाजाला गुंगारा देतोय आणि फलंदाज बाद असल्याचा निर्वाळा बघा. काय जबरदस्त गोलंदाजी अर्जुन बांगर. पहिल्या षटकामध्ये त्याने 2 गडी बाद केलेले आहेत. नवीन फलंदाज येतो रोहित कोल्हा. गोलंदाज येतोय सुमित भांगरे. पहिलं षटक 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. त्यानंतर मग उर्वरित 4 चेंडूवर पूर्णपणे धावांचा लगाम लावलेला आहे तो अर्जुन बांगर यांनी. सुमित भांगरे गोलंदाजीसाठी येतोय. तो स्ट्रायकरला करण कदम आहे आणि रोहित कोल्हा नवीन फलंदाज. कोल्हे नाव ऐकलं होतं परंतु कोल्हा नाव पहिल्यांदाच ऐकलंय. लांडगे पण ऐकलेले आहेत, सिंह ऐकलेले आहे, वाघ ऐकलेले आहे, सांबरे पण ऐकलेले आहे. हो, सुमित भांगरे पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू येतोय आणि सुरेख झेल आणि करण कदम सीमा रेषेच्या अगदी टचअप लाईन मध्ये झेल घेतला जातोय. जबरदस्त हादरा, तिसरा हादरा. काय जबरदस्त गोलंदाजी सुमित भांगरे यांच्याकडनं पाहायला मिळते. करण कदम एक स्टार फलंदाज आहे. थँक्यू डीजे. जबरदस्त असं आपल्याला धुवाधार फलंदाजीची अपेक्षा होती परंतु पाहता पाहता 3 गडी तंबूच्या आश्रयाला धावलेले. धावसंख्या झाली फक्त 3 बाद 11. काय जबरदस्त मॅजिकल स्पेल, ड्रीम स्पेल. सुमित भांगरे पहिले अर्जुन बांगर, त्यानंतर सुमित भांगरे. सुमित भांगरे यांचा पुढचा चेंडू. यावेळेला तेज तर्रार गोलंदाजी, निर्धाव चेंडू पडतोय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. चिंबीपाडा संघाला मात्र बॅकफुटला ढकलले, नो डाऊट. पहिल्या 2 चेंडू 10 धावा आल्यानंतर डोळे विस्पारले गेले. फलंदाजांना वाटलं की नक्की धावसंख्या मोठी होईल. पुढचा चेंडू. राकेश प्रभू नाही ना, वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या जाऊन पोचली ती बऱ्याच काळानंतर. 3 बाद 12. धावसंख्येला अक्षरशः लगाम, धावांचा दुष्काळ. बरोबर. थर्ड अंपायर या. थांबा ना, ऑफिशियल लिहू द्या. काय लोचे लपाटे झाले तर आपल्यावर काही बालन देता कामा नये. नाही आहेच आहेच बघा. येस, इज आउट. चौथा गडी बाद होतोय. थँक्यू डीजे. बघा, नवीन येणाऱ्या संघाने मैदानामध्ये प्रवेश करताना एक दक्षता घ्यायची. इट्स कॉमन सूचना असेल की आज खेळण्यासाठी येणारे जोही संघ ज्याला मैदानामध्ये प्रवेश करायचा असेल मध्ये ब्रेक असल्यावरच यायचं आहे. मॅच चालू असताना, सामना चालू असताना आपली एंट्री करू नका. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 बाद 12. धावसंख्येला लगाम, पूर्णपणे लगाम. पुन्हा बॅनरच्या आतमध्ये बसायला काय तिथं काय ठेवणं आहे का?
काही गुप्तधन वगैरे का तिथेच बसण्याचा अट्टास का केला जातो? गेले 5 दिवस झालेत. परंतु आयोजक पण आहेत, आयोजक तिथं 2 पोलीस बसवात ना आपले. पुढचा चेंडू, यावेळेला मात्र चेंडूला टोलवलं जात आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. झेल सुटतोय. बऱ्याच काळानंतर 2 धावा पळून काढल्या जाते. धावसंख्या 4 बाद 14. काय भन्नाट गोलंदाजी सुमित भांगरे यांची. पहिल्या 2 चेंडूवर वर्चस्व होतं चिंबीपाडा संघाचं. त्यानंतर मात्र पूर्णपणे सामन्यावर जर पूर्ण नियंत्रण ते मिळवले असेल तर बोरशेती संघानं एकेका धावेसाठी चिंबीपाडा संघाची नाकाबंदी केली जाते. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकर टाकायचे, अदरवाईज पॅनलाइज. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला चेंडूला उडवलाय आणि वेबरावर चेंडू जातोय प्रेक्षकांच्या दिशेने आणि प्रेक्षक 1000 रुपये मिळवण्याच्या दृष्टीने चेंगरा चेंगरी करतायत. षटकारानं धावसंख्या बऱ्याच काळानंतर आलेला आहे. नेत्रदीपक फटका धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. 4 बाद 20. अजूनही एक चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला जातो आणि कुठली धाव असण्याची शक्यता मात्र मावळून टाकली जाते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2 बाद 4 बाद 20. सध्या मैदानामध्ये फलंदाजी करणारा फलंदाज आहे तो कल्पेश पाटील आणि त्यानंतर आहे तो रोहित कोल्हा. नवीन गोलंदाज येतो तेजस जाधव. सगळ्यांच्या नजरा प्रेक्षकांमध्ये लागले ते सूरज पाटील यांचं देखणं रूप पाहण्यासाठी. तेजस जाधव, बोरसेती एक्सप्रेस. जबरदस्त सुसाट बेफाम बेलगाम असा गोलंदाज. 4 मिनिटात षटक पूर्ण करायचंय. 4 मिनिटं आहेत आपल्याकडे फक्त. अदरवाईज यू विल बी पॅनलाइज. धावसंख्या 4 बाद 20. शेवटचं 3रं षटक आहे. तेजस जाधव नावामध्ये तेज आहे. वेगवान गोलंदाजी, निर्धाव चेंडू, अचूक टप्प्यावर गोलंदाजा, अनप्लेएबल डिलिव्हरी. दॅट द लाईन बॉय. सर्व प्रेक्षकांना षटकारापेक्षा जास्त जर इंतजार असेल तर रेश्मा मयेकर यांचा. सगळ्यांचे डोळे लागलेत. पुढचा चेंडू, यावेळेला मात्र चेंडूला उडवलं जात आहे. सुपर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 बाद 21. पुढचा चेंडू राईट आर्म ऑन द विकेट तेजस जाधव यांचा. यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिलं जातंय की काय? उत्तुंग गगनचुंबी षटकार येतोय या डावातला. मला वाटतं हा 3रा षटकार येतोय. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वर. 4 बाद 27. आत्ता मात्र धावसंख्येला थोडासा आकार आलेला आहे. प्रेक्षक मात्र सुखावलेत कारण 3 षटकार आलेत. सकाळच्या सामन्यामध्ये घोडगावच्या संघाने तब्बल 10 षटकारांचा पाऊस पडलाय. या आजच्या रात्रीमध्ये प्रचंड षटकार पडलेत. तेजस जाधव, षटकातला 4था चेंडू. ओ लवली डिलिव्हरी, अनप्लेएबल डिलिव्हरी. चेंडू खाली राहतोय. फलंदाजाला गर्भगळीत करतोय, गुंगारा देतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या 4 बाद 27. तेजस जाधव चांगला कमबॅक करतोय. झुंजार खेळाडू आहे, लढवया खेळाडू आहे. बोरसेती एक्सप्रेस नावाने त्याला क्रिकेट जगतामध्ये शापूर तालुक्यात ओळखलं जाते. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा वेगवान चेंडू, अनप्लेएबल डिलिव्हरी. एकही धाव मिळत नाहीये. फलंदाजाला जखडून ठेवलं जात आहे. जबरदस्त स्पीडोमीटरवर जर आपण स्पीड चेक केला तर 155 किलोमीटर/आवर षटकार आलाय. त्यानंतर मात्र धावसंख्येला पूर्णपणे मंद. पुढचा चेंडू, यावेळेला मात्र चेंडूला
भिरकावलंय, स्टँड अँड डिलिव्हर. धावसंख्या षटकारानं जाऊन पोहोचली 33 वर. बरोबर 15 मिनिटांमध्ये विदिन 15 मिनिट्स कंप्लीट 3 ओव्हर्स. प्रशांत पाटील लाईव्ह आहेत. व्हेरी गुड. क्या कहना है उनका? दिल्लीवरून शुभेच्छा प्रशांत पाटील. व्हेरी गुड. संपूर्ण पालघर जिल्ह्यात एकच चर्चा सध्या, गावागावात, घराघरात, वस्ती वस्तीत, म्हाताऱ्यांमध्ये, कोताऱ्यांमध्ये, तरुणांमध्ये, खेळाडूंमध्ये फक्त SP चषक ट्रॉफी उपसरपंच चषक 2025. शेवटचं अंदामारीचं षटक टाकण्यासाठी बाली भांगरे. बाली भांगरे शेवटचं हाणामारीचं षटक टाकण्यासाठी पंचांच्या उजवीकडनं डावीकडनं. या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला स्विच केलं जात आहे आणि बघूया काय होत आहे. कल्पेश पाटील सुनील पडवळ. अबी 11 धाकटे डानू विरुद्ध बोबा 11 चिंचणी. धाकटी 10 आणि चिंचणी. पहिला पुकार नाणेफेकीसाठी असेल. अच्छा, पहिल्या चेंडूवर बाली भांगरे यांनी आपला इंगा दाखवलाय. दुसरा चेंडू मार्गस्थ करतोय राईट आर्ममध्ये विकेट पंचांच्या. यावेळेला चेंडूला खोदून काढले, 1 रन पूर्ण काढले जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न उद्भवत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या 5/34. धावाला पूर्णपणे लगाम लावलेल्या पहिल्या 2 मॅचेस हाय स्कोरिंगच्या झाल्या. तिसऱ्या सामन्यापासून मात्र थोडासा लो स्कोरिंग. सुनील पाटील पडवळ येतोय. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकरला येतोय तो फलंदाज रोहित कोल्हा. ओ वेगवान मारा, अनप्लेबल डिलिव्हरी, एक्सप्रेस डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. धावसंख्या 5/34. हाय स्कोरिंग मॅच नंतर पुन्हा एकदा लो स्कोरिंग मॅचेसकडे सामन्याचा नूर बदलतोय. आजच्या दिवसामधला, आजच्या रात्रीमधला हा तिसरा सामना आहे. सर्वांच्या नजरा रेश्मा मयेकर यांच्या आगमनाकडे लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र जोरदार प्रहार केला जातोय. आणि फलंदाज दुसऱ्या धावेला बाद होतोय. 6/35. सहा बाद 37. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बोलवलाय ना. अबी 11 धाकटी डानू आणि बोबा 11 चिंचणी. दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी सूरज. शेवटचा चेंडू षटकार की चौकार की निर्धाव आणि फलंदाज बाद.
समालोचन करण्यासाठी प्रमोद सेंडगे. पहिल्या मॅचची या नाईट ठिकाणी पाहुण्याला घेऊन येत आहेत. प्लीज वेलकम नाईट रायडर एसपी ग्रुप. सर्वांनी या ठिकाणी टॉस बॉक्स कडे यावं. आदरणीय नाईट रायडर एसपी ग्रुप प्लीज वेलकम. चर्चा 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 एकच प्रिन्स मूवी लाईव्ह वर पाहायला मिळते. एसपी ट्रॉफी या स्पर्धेची डे नाईट टुर्नामेंट. मी कॉमेंटेटर अँकर सूरज पाटील वाडा व्हाईस आपलं हार्दिक स्वागत करते. सुप्रीमोचा आवाज या स्पर्धेमध्ये मेगा फायनलच्या आजही पाहायला मिळत आहे. ज्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रमोदजी शेडगे. लीजन समालोचक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सदानंद अडकमोळ सर. आणि या स्पर्धेला अगदी थोड्याच वेळात व्हॉइस ऑफ इंडिया क्रिकेट स्पोर्ट अँकर रेश्मा मयेकर यांचं आगमन अगदी थोड्याच वेळात होणार आहे. टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी नाईट रायडर ग्रुप या ठिकाणी आलेले आहेत. प्रीतम भोईर आणि संपूर्ण या ठिकाणी मित्र परिवार प्लीज वेलकम. नाणेफेक या ठिकाणी केली जाणार आहे. अभिषेक आंबेकर या ठिकाणी आमच्या समवेत जोडलेले आहेत. नाईट रायडर या ठिकाणी ग्रुप आहे. एका बाजूला टीम चिंचणी पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला टीम धाकटी ढाणू. त्याचबरोबर मिलिंदजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संपूर्ण या ठिकाणी एसपी नाईट रायडर ग्रुप या टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. संदीप पाटील या ठिकाणी आपण सुद्धा जॉईंट व्हायचं आहे. एसपी नाईट रायडर ग्रुप पाहू शकते आपण. म्हणतात ना आयुष्यामध्ये पैसा सगळेच कमवत आहेत, परंतु चांगले मित्र चांगली माणसं कमवलं किती कमवली यालाही मात्र एक चर्चा असते. संदीप पाटील भाऊंनी मात्र या ठिकाणी सगळे मित्र परिवार मात्र या ठिकाणी खास आहेत. आणि शुभात या ठिकाणी नाणेफेक केले अभिषेकजी आंबेकर यांच्या शुभ हस्ते. एक बाजूला आपण पाहता चिंचणी, दुसऱ्या बाजूला धाकटी डहाणू टीम. दोन्ही पालघर जिल्ह्यातील टॉप टीम. हेड उपसरपंच टेल BS भूमिक स्पोर्ट हेड अँड टेल. आणि टॉस येतोय हेड उपसरपंच चषक टेक द कॉइन. या ठिकाणी पाहू शकता आपण टॉस जिंकलेला आहे धाकटी डहाणू या टीमनं. नक्कीच आपण नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? व्हॉट्स युअर नेम? निखिल. आम्ही इथे पहिल्यांदा आलो आहे. बघूया आता आनंद लुटूया क्रिकेटचा. आपण टॉस जिंकलेला आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये आपण 4 गोलंदाज या ठिकाणी वापरायचे आहेत. कसं वाटतं वाडा टेनिसमध्ये खेळताना आणि 4 ओव्हरमध्ये चिंचणी टीमला आपण कुठपर्यंत रोकाल? संघ हा आमच्या बाजूलाच आहे, तर आता बघूया गेम प्लॅनिंग करूया आम्ही चांगली. 4 ओव्हरमध्ये टक्कर आपण देणार आहात. तर किती वेळा या सीझनमध्ये आपण एकमेकांसमोर आलेला आहात मागच्या 2 वर्षापासून? 2-3 वेळा. कोण जिंकलं जास्त? आम्ही जिंकलो. तुम्ही जिंकलेले आहात. आणि मनामध्ये टार्गेट काय यामध्ये? 30 प्लस. 30+ आपण या ठिकाणी रोखणार आहात. फिल्डिंग घेतलेली आहे. वेल डन. फिल्डिंग घेतलेली आहे. फील्ड चॉईस करताना 30+ मात्र या ठिकाणी स्कोर गेला तरी सुद्धा ते चेस करू शकतायत. आपण या ठिकाणी धावसंख्या टार्गेट मनामध्ये काय? टार्गेट असं काय नाही. त्यांचे बॉलर आहेत, त्यांच्या बॉलरच्या हिशोबाने आम्ही बॅटिंग साईड पाठवून तसं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. आणि ती समर टीम म्हणजे सध्या प्रीतम बारी वगैरे ते करण आहेत, त्यांच्याकडे चांगले बॉलर आहेत 4-4. पण आम्ही त्या प्लॅननुसार खेळणार आहोत आणि आमचा संघ पण बलाढ्यच आहे असं समजून आम्ही खेळू. नक्कीच या ठिकाणी मात्र छोटा मोठा कोणी नसतो. या ठिकाणी मात्र म्हटलेलं आहे चिंचणी टीमनं सुद्धा की आम्ही आमच्या स्ट्रॅटजीने मात्र खेळणार आहोत. एसपी ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंट जिद्दीनं खेळू आणि एक नवा इतिहास घडू. धाकटी डाणूकर या ठिकाणी कॅप्टन निखिल सुद्धा म्हणालेले आहेत. पात्रा एकत्र एसपी ट्रॉफी उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलुचीचा धम्माका. वेलकम. मान्यवरांना विनंती आपण सन्मानानं VIP कक्षाकडे यावं. एसपी नाईट रायडर ग्रुप वेलकम. हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच सूरजजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. त्याचप्रमाणे अगोदर आपण पाहिलं तर सदानंद अडकमोळ सरांना आपण ऐकलात. SP प्रेझेंट आपण पाहतोय संदीप दादा पाटील यांची देण उपसरपंच चषक 2025. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कडवी झुंज कडवी लढत या स्पर्धेच्या माध्यमातून. बेस्ट ऑफ बोरशेती वर्सेस आपण पाहतायत. एका साईडला संघ आहे चिंबीपाडा. अर्जुन कदमने पहिल्याच बॉलवर अर्जुन बांगरची विकेट मिळवली आणि स्वतःला सिद्ध करत असताना हो मी बेस्ट बॉलर आहे. यावेळेला वाईट बॉल रायझिंग डिलिव्हरी होती, परंतु थोडासा बाहेर निघणारा चेंडू
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं टार्गेट सेट केलं गेलं त्या 38 रनचं. 37 रन्स प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिलं चिंबीपाडा टीमने लगावल्या. करण कदमने नेहमीप्रमाणे चांगली सुरुवात करून दिली, परंतु अर्जुन कदम ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, चिंबीपाडा एक्सप्रेस मॅग्निफिसंट बॉलिंग. एका साईडला बाली भांगरे सारखा खेळाडू, भावेश विशे सारखा खेळाडू, आक्रमकतेचे सितारे आहेत. डबल बाटची एज घे, चेंडू शॉट थर्ड मॅनला निघून जातोय. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 4 या धावसंख्येवर. अतिशय देदीप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम, डे अँड नाईटचा फॉर्मॅट, अंडर फ्लड्स लाईट मध्ये या स्पर्धेचं आयोजन, नियोजन, क्लास, क्वालिटी ऑफ क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तमाम आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं आदरणीय सन्माननीय संदीपदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. चांगला बॉल होता यावेळेला गली रिजन मध्ये. कॅच ड्राफ्ट, कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा जेव्हा झेल सुटले तेव्हा इतिहास रचले गेलेत बॅटरच्या द्वारे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. आदेश आम्हाला या ठिकाणी दर्शवतात की 5 बॉलचा खेळ झालाय. प्रिन्स मूवीज या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, बेलवर क्लिक करायला विसरू नका, फॉलो करा, शेअर करा आणि या मॅचचा घर बसल्या चालता बोलता स्मार्ट टीव्ही स्मार्ट फोनवर आनंद घ्या. अप्रतिम फॉरवर्ड डिफेन्स. यावेळेला विकेट मिळण्याचे चान्स आहे. डेंजर एंडकडे काय घडलं गेलंय एक्झॅक्टली थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. हृदयाची स्पंदने वाढली जातील. नक्कीच षटकार 1000 कॅच करत आहेत आणि फायनल मॅच षटकाराचा झेल घेतल्या 3000 आहेत. अक्षय भुयाल यांनी झेल घेतलेला आहे. गुणचे प्रेक्षक आहेत, त्यांनी व्यासपीठावर यावं. वैभव दिवा बिलोशी यांनी कॅच घेतलेला आहे षटकाराचा. आपण स्टेजवर यावं 1000चं पारितोषिक घेण्याकरिता. OUT आउट. एक महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळते. बाली भांगरे बॅक टू द डगआउट. सलामीवीरांनी नाराज केलं. एक फलंदाज स्कॉट बँडच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. पहिल्याच बॉलवर अर्जुन कदमच्या वेगवान माऱ्यासमोर काहीच करता आलं नाही आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग, जो दर्जा आहे फिल्डिंगचा. तर मिलिंद पाटील यांच्या शुभार्थ या ठिकाणी 1000 रुपये कॅच घेणारा प्रेक्षक आहे वैभव दिवा बिलोशी यांना या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. SP ट्रॉफी कडनं प्रति कॅच पब्लिकला 1000 आहेत आणि प्रेक्षकांमध्ये ठरतोय या ठिकाणी कॅचर प्रेक्षक वैभव दिवा बिलोशी. अभिनंदन. तदनंतर अक्षय भुयाळ गुंज आपण व्यासपीठावर पोहोचायचंय. पहिल्या षटकामध्ये 4 रन्स फक्त पाहायला मिळाल्या. अर्जुन कदमने जी गोलंदाजी केली ती पॉवर प्ले मध्ये वाखण्याजोगे पॉवरफुल बॉलिंग पाहायला मिळाली. चिंबीपाडा टीमकडून गोलंदाजी करत असताना आता त्याचेच बंधू करण कदम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज स्वतः आतिश कदम यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यांचेच पिताश्री लक्ष्मण कदम हे सुद्धा खेळले गेलेत या संघामध्ये. आपण सातत्याने पाहिलंय. आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशन भिवंडीच्या माध्यमातून सातत्याने हे रेग्युलर क्रिकेट खेळत आहेत. एका साईडला आपण पाहिलं बेस्ट ऑफ बोरशेते हे नाव नाही तर ब्रँड आहे, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग तेवढे दिसत नाही आहेत या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल करण कदमचा व्हाईट बॉलचा या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अब्दुल्ले सर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. 38 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर 18 बॉल आणि विजयासाठी 33 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला फ्लिकचा फटका शफल होऊन खेळलेत. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 या धावसंख्येवर. एका साईडला भावेश विशेसारखा फलंदाज तर एका साईडला रोशन वेखंडे या 2 फलंदाजांवर दारोमदार. तर दिगंबर पटारी या प्रेक्षकांना 1000 रुपये बक्षीस दिलेले. अक्षय भुयाळ आपण सुद्धा या ओव्हर टू कम बॉक्स. परफेक्ट यावेळेला बॅटचं इलेव्हिशन ज्या पद्धतीने पाहायला मिळालं नाही. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. करण कदमची हीच स्पेशालिटी आहे. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना गोलंदाज पाहायला मिळतो. तर भावेश विशेसारखा एक मातब्बर खेळाडू थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. त्याला साथ देईल का रोशन वेखंडे व्यवस्थित. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बेस्ट ऑफ बोरशेती
जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. सर्वांचे डोळे लागलेत या स्पर्धेकडे, ज्या स्पर्धेचं नाव आहे उपसरपंच चषक 2025. काय बॉल टाकला होता यावेळेला, टप्पा पडल्यानंतर त्या वेगेने करण कदम. यावेळेला आपण पाहतायत अब्दुल्ले सर सांगतायत फेअर डिलिव्हरी आहे, ओरिजिनल डिसिजन. आणि बॅटरकडून यावेळेला आपण पाहतायत रिव्ह्यू घेतला गेलाय. तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल, LBW नसेल तुम्हाला रिव्ह्यू, आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. बाकी अंपायर्स कॉल आणि एक रिव्ह्यू समाप्त झाल्यानंतर तुम्हाला तो एक्सटेंड होणार नाही. मुन्ना पडानसर एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय हे नावाजलेले आणि नामवंत पंच म्हणून पाहायला मिळतात. फेअर डिलिव्हरी हेमंत शेट्टी सर या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. चांगली पंचांची भूमिका तिन्ही पंचांनी अगदी 6 दिवस या अंडर फ्लड स्पर्धेमध्ये जबरदस्त पंचांची भूमिका केली. संघाची धावसंख्या 7 बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3. 15 बॉल आणि 31 रन. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. लो फुलटॉस बॉल होता, पायावरचा चेंडू अगदी मनगळाच्या साहाय्याने चेंडूला फेकून दिलंय. 1 बाउंड चौकार. जबाबदारीचा हा चौकार पाहायला मिळतो. 4. चांगलं टॉप क्लासचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार कठीण असतं. अप्रतिम चेंडू, फुलर लेन्सचा बॉल. करण कदमने यावेळेला ओळखलं, चौकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा ती ताकद आहे बीट करण्याची. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. अजून सुद्धा 27 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण. करण कदम के यावेळेला स्विच हिटचा फटका परफेक्ट पाहायला मिळतोय. स्वतःला स्ट्रेच केलं आणि स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. 6 धावा. क्या बात आहे रोशन वेखंडे. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेली. काय टायमिंग होतं, सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. आणि त्यामध्ये रोशन वेखंडेचा हा अप्रतिम क्लास षटकार. आता सिच्युएशन काय आहे, 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 21 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक डीजे ब्रेक. थँक्यू. तर षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी संदीप पाटील SP ट्रॉफीमध्ये या ठिकाणी त्यांनी ठेवलंय. सलग 6वी नाईट आहे. आणि प्रेक्षक या ठिकाणी कॅच घेणारे आहेत दिगंबर पटारे कांबारे या ठिकाणी आहेत. कांबारेचे प्रेक्षक प्लीज वेलकम स्टेज. आपण स्टेजवर जावं. आणि गणेश दादा चोरगे बिलोशी यांच्या शुभस्ते या ठिकाणी हे 1000 कॅश प्राईज दिलं जाईल. पब्लिक करता बाउंड्रीच्या बाहेर षटकाराचा झेल घेतल्यास संदीप पाटील SP बिलोशी यांच्याकडनं 1000. आणि या ठिकाणी मानकरी ठरत आहे प्रेक्षक दिगंबर पटारे कांबारेचे प्रेक्षक आहेत. वेल डन. 2 षटकांसाठी 10 मिनिटे घेतलेले आहेत. तुम्हाला हे षटक 5 मिनिटात कंप्लीट करायचं आहे, अन्यथा सर्कलमध्ये एक प्लेअर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये घ्यावा लागेल. फुलटॉस बॉल, वेगाने चेंडू होता. इथून डायरेक्ट ट्रीट करण्याचा इरादा निशाणा साधला नाही आणि इथून वाईट +1 अशा 2 धावा. आता थोडंसं विस्कळीत होताना पाहायला मिळतं. वेग होता परंतु वेगेवर नियंत्रण नव्हतं. मिस्टर रोहितचं आपल्याला पाहायला मिळतं. रोहित कोल्हा. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले गेली, म्हणजेच इथून अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. जरी अर्जुन बांगर आज थोडंसं प्रेक्षकांना निराश केलं, बाली भांगरेने निराश केलं, परंतु आतापर्यंत भावेश विषय आणि रोशन वेखंडेने जी बॅटिंग केली ना ती क्लास पाहायला मिळते. SP प्रेझेंट उपसरपंच चषक आपण पाहतायत. संदीप दादा पाटील यांची देण. अप्रतिम चांगला बॉल आहे का, तर यावेळेला यस डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. रोहित कोल्हाने पुन्हा एकदा कमबॅक करणं जाणतोय. एका साईडला भिवंडी तालुक्यातील संघ तर एका साईडला शहापूर विभागातील संघ पाहायला मिळतोय. ऑन साइटला खेळला गेलाय आणि इथून आपण पाहतायत यस डेफिनेटली ग्रेट कॅच. फलंदाज बाद. रोहित कोल्हाला मिळते विकेट. बॅक टू द डगआउट. गॉन.
₹1,000 पारितोषिक मिलिंद पाटील यांच्या शुभात या ठिकाणी संदीप पाटील यांचं कॅश प्राइज षटकाराचं दिलं जात आहे. अक्षय भोयाल आपण स्टेजवर यावं. प्रीतम बारी यावेळेला उपस्थित होत आहेत. वेलकम प्रीतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. एक अतिशय चांगला खेळाडू. या पुढील होणारा सामना इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला अभि 11 धाकटी डहाणू आणि बोबा 11 चिंचणी. सिच्युएशन काय आहे तर आतापर्यंत बॉल फेकून झाले ते आता 10 बॉल आहेत. 19 रनची आवश्यकता. अप्रतिम फुलर लेन चेंडू होता. परफेक्ट यावेळेला यॉर्कर पाहायला मिळाला. वाईट यॉर्करची आता खूप मागणी पाहायला मिळते. इथून चुका करतायत, या चुका सोसाव्या लागतील का, भुगतान करावं लागेल का? 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 21. सामना अटीतटीचा पाहायला मिळेल का आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, स्पेशली वाडाकरांना. 21 रन, 9 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक मॅच. बेस्ट ऑफ बोर शेती वर्सेस चिंबीपाडा. चांगला बॉल होता. सुरेख पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला गेला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत फार वेगाने. चांगली फिल्डिंग झाले. तेवढा चांगला थ्रो पाहायला मिळतो. सिंगल डबलला महत्व दिलंय दोन्ही बॅटरने. आल्या आल्या सुमित भांगरेने चांगली स्टार्ट करून दिले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बेस्ट ऑफ बोर शेती या टीमची जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 38 धावांचा पाठलाग करताना येणारे 8 बॉल आणि 15 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 15 रन्स. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. हा बॉल जर आपण पाहिला तर स्लोवर वन टाकण्याच्या प्रयत्नात होते. व्हाईट बॉलचा इशारा आउटसाइड द लेग स्टंप. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचले गेले. 8 बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. 38 धावांचा पाठलाग करताना सुरुवात थोडीशी नाजूक झाली, परंतु रोशन वेखंडेने जी बॅटिंग केली, पलटवार केला, कमबॅक केला. चांगला बॉल होता. लो फुल टॉस बॉल एक्झिक्यूट करतायत मिड ऑफचा फिल्डर. पुढे सरसाव येईल. ही आहे दबाव. खराब फिल्डिंग. चेतनजी पाटील घोडगाव यांचं आगमन झालेलं आहे. पाहुणे आपलं हार्दिक अधिक स्वागत. आपण स्टेजवर यावं. त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दिनेश अप्पा पाटील यांचंही आगमन झाले. आपलं SP ट्रॉफीमध्ये हार्दिक अधिक स्वागत. आपण स्टेजवर यावं प्लीज. वेलकम. 1 रन तिथे 3 धावा एक्स्ट्रा आलेत, म्हणजेच इथे मॅच ऑन झाले. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले गेले. 7 बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. फिल्डिंगचा दर्जा थोडासा ढासाळला. अप्रतिम चांगला बॉल होता. टॅप केला जातोय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? मात्र चेंडूचा पाठलाग जरूर करतायत. इथे मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस काय एक्झॅक्टली पंच रिस्क घेणार नाहीयेत, कारण दोन्ही संघांना समान न्याय मिळाला पाहिजे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. 4 कॅमेरा सहित प्रिन्स मूव्हीजवर ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा कुठेतरी फायदा हा दोन्ही संघाला मिळाला पाहिजे. या आपण चेक करूया. थर्ड अंपायरच्या भूमिकेत हेमंत शेट्टी सर आहेत. थोडेसे फंबल झाले होते त्या ठिकाणी फिल्डर. वैभवने थ्रो चांगला केला होता आणि इथून आपण पाहतायत काय एक्झॅक्टली वेळ घेतला जातोय, त्याचं कारण परफेक्ट डिसिजन पाहायला मिळेल का? सर्वजण वाट पाहतायत LED स्क्रीनवर आणि प्रथमेश दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. यस, त्यावर आपण पाहतायत OUT आउट आणि एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 29च्या घरामध्ये 6 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता. याच मैदानात आपण चांगले सामने अटीतटीची लढत पाहिलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं 5 तारखेला आपण पाहिलं 1 बॉल 5ची गरज असताना षटकार ठोकला. 1 बॉल 2ची गरज असताना 2 धावा काढून पूर्ण केल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये 1 बॉल 6 धावांची गरज असताना षटकार ठोकला. त्यानंतर अब्दुल्लानी जी बॅटिंग केली होती ती क्लास पाहायला मिळाली होती. जबरदस्त खेळ आपण पाहिला होता. डिंगडॉंग वडवली या टीमच्या माध्यमातून 5 तारखेला. म्हणजेच या खेळपट्टीचा इतिहास सांगतो. इथे धावा होतात, धावा होत नाहीत. खेळपट्टी कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. आता इथून बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता आहे. वाडाकरांना स्वादिष्ट क्रिकेटची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. ही पर्वणीच आहे. आदरणीय सन्माननीय सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार प्रत्येकाच्या हृदयावर ज्यांनी जागा कोरलेले आहे असे व्यक्तिमत्व संदीपदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन सातत्याने उपसरपंच चषक घराघरामध्ये
पालघर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले गेले. पुढील वर्षात अजून काहीतरी नाविन्य वाडाकरांना पाहायला मिळेल. 6 बॉल 9. व्हॉट अ मॅच. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे तुम्हाला धावा प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट प्लस कराव्याच लागतील. चांगला बॉल खोलवर चेंडू होता. स्ट्रीट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर कलन कदम पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. एक हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एका छोट्याशा गावातून भिवंडीमध्ये आपला थरार त्याने दाखवला. तिथून त्याला प्रोफेशनल ची मागणी मात्र जोरदार पाहायला मिळाली आणि आज एक चांगला खेळाडू म्हणून आपण सातत्याने आदिवासी बांधव म्हणून पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 30. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 8 रन. क्रिकेटचा हा खेळ आपण पाहिला तर जर तरला महत्व नाहीये, प्रत्यक्षात तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. चांगला बॉल होता. हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा नाहीये, कारण विकेट किपर जाणतायत अर्जुन की कोणत्याही प्रकारची हायगाई न करावी आणि न केलेलीच बरी. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 31. दोन्ही फलंदाजांकडे ते स्ट्रोक आहे. षटकार मारण्याची किमया साध्य करू शकतात, कारण बेस्ट ऑफ बोरशेती 11 खेळाडू आणि 11 खेळाडू कोणत्याही क्रमांकावर येऊन तो षटकार ठोकण्याची ताकद ठेवतो असा हा संघ बोरशेती आहे. शहापूर विभागातून बिलॉंग करणारा हा संघ. चांगला बॉल यावेळेला ऑन साइडला खेळलाय. त्यासाठीच मी उल्लेख केला होता की कोणत्याही क्षणाला षटकार ठोकण्याची ताकद ठेवणारे बोरशेती संघाचे फलंदाज आहेत. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. काय फटका खेळला होता पाहू शकतायत. मनगडाचा वापर केला. फ्लिक ऑफ द रेस्ट पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडूला पाठवलं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तसं तर मुंबईचं चर्चगेटचं मरीन ड्राईव्ह सुद्धा सुंदर आहे, परंतु त्यापेक्षाही हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम सुंदर षटकार. आता बॉल आहेत तुमच्याकडे 3 बॉलमध्ये विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. 5 चौकाराला वैभवने चौकार सोडला होता. तिथे कदाचित थोडंसं टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच पाहायला मिळाली. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. जे काही करावं ते क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला सिद्ध करावं लागतं. तोच वैभव पाटील आता सिद्ध करेल का? षटकार तर आला निर्णायक क्षणाला. फलंदाज आपण पाहत आहेत भावेश विषय. भावेशचा फटका अगदी मात्र यावेळेला आपण पाहतायत चांगल्या पद्धतीने विजयाचा चौकार. विजयावर शिक्कामोर्तब केलं गेलं. अर्जुन बांगर बाद झाल्यानंतर बाली भांगरे बाद झाल्यानंतर सुद्धा मात्र भावेश विषयने दाखवून दिलं. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा. तो महत्वाचा नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे आणि त्यामधला भावेश विषय ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू वेलकम बॅक. जो रोशन वेखंडेने स्वीट शीटचा फटका रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलं होतं आणि रोशन वेखंडे यांच्यासाठी आपण पाहू शकतायत. तर मान्यवरांच्या स्वागताने सन्मानाकडे आपण जात आहोत. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय सन्माननीय संदीपदादा पाटील यांच्या वतीने रोशन वेखंडे यांच्यासाठी रिव्हर्स स्वीप षटकार मारल्याबद्दल हे पारितोषिक आलेलं आहे. जाऊया सूरज पाटील आणि मॅन ऑफ द मॅच आहे सुमित भांगरे. वेलकम मॅन ऑफ द मॅच विनर टीम प्लेयर सुमितजी भांगरे. तर मिलिंदजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंचावर केलं जात आहे आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते. एसपी ट्रॉफी 2025 डे नाईट टुर्नामेंटमध्ये एसपी नाईट रायडर ग्रुपचे मेंबर युवा उद्योजक मिलिंदजी पाटील, पीक गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व